नमस्कार. यवन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलोय येवला तहसीलमध्ये. विषय एकच आहे, शेतकरी. कायम शेतकऱ्याचा विषय घेऊन तहसीलमध्ये येते लोक, आणि आज बी एक पीडित कुटुंब तहसीलमध्ये उपोषणासाठी बसलेलं आहे. तर आपण त्यांच्याशी काही त्यांच्या गोष्टी जाणून घेऊ का तुम्ही का बसले उपोषणासाठी. चला तर मग. नमस्कार. तुम्ही उपोषणाला बसलेले आज सकाळपासून 10 वाजेपासून बसलेले. तर उपोषणाचे तुमचे मुद्दे काय बसण्याचे? रस्त्यासाठी. फक्त रस्ता. फक्त रस्ता, दुसरं काहीच नाही. पण जर रस्त्यासाठी तुम्ही बसता इकडं, मग रस्ता भेटला नाही का तुम्हाला नाही अजूनपर्यंत? भेटला अजून. याच्याविषयी तुम्हाला काय काय घडलेलं या रस्त्याचं? या रस्त्याचं 2011 पासून 11ला येणं समोरच्या येणं बंद केला. त्याच्यानंतर आपल्या तहसीलदार साहेबांनी आम्ही अर्ज केला, त्याचा निकाल झाला. निकाल झाल्यानंतर पुन्हा ते अपिलात गेले, एचडीओ का गेले. एचडीओ न पुन्हा तहसीलदार साहेबांक पाठवलं. तहसीलदार साहेबांक आल्यानंतर पुन्हा फेर चौकशीसाठी आलं. पुन्हा पण तहसीलदार साहेबांनी माझ्याच याच्यात निकाल दिला. तहसीलदार साहेबांकडून पुन्हा समोरच्यानं एचडीओ का अपील केलं. एचडीओचा पण निकाल माझ्याच बाजून झाला. त्याच्यानंतर हे दिवाणी कोर्टात गेले, तिथं यानं टाकलं निशाणी 5 म्हणून, तो पण निकाल माझ्याच बाजून झाला. त्याच्यानंतर हे सेशन कोर्टात गेले. सेशन कोर्टातलाही पण निकाल माझ्याच बाजून झाला. मग सेशन कोर्टातला माझा झाल्यानंतर मग इले साहेबांनी सर्कल साहेबांना आदेश केल्यानंतर 2022 मध्ये माझा रस्ता खुला झाला. 3 वर्ष मला कुठलीही काही जाण्या येण्याची अडचण बेडचण काहीच नव्हती. तरी पण सामनेवाला हा सेशन कोर्टाचा निकाल झाल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये हायकोर्टात गेला. तरी हायकोर्टाचा निकाल माझ्याच बाजून झाल्यानंतर मग रस्ता माझावाला सुरळीत एकदम क्लिअर चालू होता. चालू रस्ता आत्ताचे जे नवीन तहसीलदार आबा महाजन यांनी एक चुकीचं पत्र देऊन तो रस्ता माझावाला बंद केला. पण त्याच्या अगोदर काही तुमचे असे वाद झाले होते नाही का? वाद व्हायचं मग तहसीलदाराने अचानक कसं काय तुम्हाला पत्र पाठवलं? अचानक ते काहीच सांगता नाही येणार. त्यांचं काय झालं तिकडं रामजाने. समोरचे काही उपोषणाला बसले होते, काही नाही बाटल्या काहीच घेतल्या नाही होत्या, काहीच औषधं नाही काहीच घेतली नाही. होती. बाटल्या नाही, औषध नाही. रस्ता माझा क्लिअर चालू होता, माझं जाणं येणं चालू होतं. अचानक तुम्हाला पत्र आलं? अचानक पत्र आलं. बघा आताची परिस्थिती काय आहे, तहसीलदार त्यांना अचानक पत्र पाठवतोय. ते पत्र आम्हाला काय आलं नाही घरापर्यंत. जेसीपी आलं. जेसीपी समोरच्यांनी जेसीपी आणल्यानंतर रस्ता खोदायला बी लागली. अरे म्हणलं रस्ता का बरं खोदू राहिले? मग तहसीलदार साहेबांनी स्टे ऑर्डर टाकली, म्हणे तुम्ही जा म्हणे. मग मी तिथं जेसीपी खाली आडवा पडलो रस्ता खुला करण्याचं. तहसीलदार साहेब रस्ता खुला करायला आले, पण तहसीलदार साहेबांनी फक्त आले आणि काहीच केलं नाही. रस्ता खुला नाही केला. चहा प्यायला आले नाही का? नाही आले. रस्ता नाही आले. नसल्यामुळे आले नाही ना? रस्ता नसल्यामुळेच नाही. म्हणजे तहसीलदार साहेब त्यांच्या घरी काय गेले नाही का, ते रस्ता नव्हता म्हणून गेलेले नाही, म्हणून. हा मेन मुद्दा आहे. तर आता तहसीलदार साहेबाला हीच विनंती आहे का तुम्ही चहा पिण्यासाठी कमीत कमी त्यांच्या घरापर्यंत जा आणि त्यांचं उपोषण सोडवा. आज त्यांच्यापर्यंत कोणी डॉक्टर आलेले नाही. सकाळी 10 वाजेपासून हे लोक इकडे बसलेले बिना अनापायांचं. यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी एक डॉक्टर बी नाही आले. कोणी आले तुम्हाला विचार? नाही कोणीच नाही आलं इथं विचारायला आम्हाला अजून. तुम्ही पत्र दिले होते प्रत्येक हो ठिकाणी? पत्र दिलेलं आहे. आले ना ते पत्राची कॉपी? हो मग पत्र्याचे पोत म्हणजे यांना निवेदन दिलेले एक उपोषणाचे, पण अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही. याची दखल घ्यावं प्रशासनाने आणि यांना न्याय द्यावा.